आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यात घरामध्ये बारीक चिलटं, माशा किंवा मग दमटपणामुळं बुरशी येते, कुबट वास येतो आणि जास्त करून तर किचनमध्येच बारीक बारीक चिलटं होतात. तर किचन ओट्याची साफसफाई पावसाळ्यात मी कशी करते तेच बघूया. तर एका स्प्रेच्या बॉटलमध्ये मी 2 चमचे डेटॉल आणि 2 चमचे विम लिक्विड घातले, पाणी घातलं. रोज मी अशा प्रकारे गॅस शेगडी या स्प्रेनी क्लीन करते. पाणी टाकून आठवड्यातून फक्त एकदा धुते. सारखं पाणी टाकून शेगडी धुतली तर खराब होते. त्याच्यामुळं मग हा स्प्रे करते रोज सकाळ संध्याकाळ आणि कपड्यांनी अशा प्रकारे स्वच्छ पुसून घेते. डेटॉल टाकल्यामुळं मच्छर किंवा मग बारीक चिलटं, माशा येत नाहीत आणि विम लिक्विडमुळं चिकटपणा निघतो आणि स्वच्छ ओटा, गॅस शेगडीवरच्या टाईल्स होतात. पावसाळ्यात अशा प्रकारचं एक वायपर नक्की वापरा. याच्यामुळं खूप लवकर ड्राय होतो किचन ओटा. ओला जर राहिला किचन ओटा तर बारीक चिलटं होतात आणि बुरशीसुद्धा येते. त्याच्यामुळं असं वायपर नक्की वापरा पावसाळ्यात. बघा किती चकचकीत असा ओटा साफ झालेला आहे. त्याचप्रमाणे बेसिनजवळची जागासुद्धा एकदम कोरडी आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. जास्त करून तिथेच मच्छर होतात, कारण भांडी घासते वेळी भांड्यातलं अन्न तिथे पडतं म्हणून